वर्ग 9वा मराठी पाठ 3 बेटा मी ऐकतो आहे. हा चॅप्टर व पु काळे म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे यांनी लिहिलेला आहे. संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा यांचं भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केलेलं आहे. तिसरी घंटा घणघणली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. उगीचच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेनं स्थिर झाल्या आणि लोकांचं लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. बघा इथे सुरुवातीच्या पहिल्या पॅसेजमध्ये तिसरी घंटा घणघणली म्हणजे तिसऱ्यांदा तीनदा अनाऊन्समेंट होत असतं आणि तिसऱ्यांदा जेव्हा घंटा वाजते त्यावेळेस मात्र पडद्यावर होऊन त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होण्याची ही एक संकेत असतो. त्यामुळे या ठिकाणी संमिश्र कोलाहल बंद पडला म्हणजे एकत्रित लोकांचा किंवा प्रेक्षकांचा जो गोंधळ होता तो शांत झाला आणि सर्वांनी स्टेजकडे बघायला सुरुवात केली. सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. आपण शांतपणे या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी आपल्याला नम्र विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. अशी या ठिकाणी स्टेजवर असलेल्या व्यक्तीने लोकांनाच म्हणजे शांत झालेल्या लोकांना त्या ठिकाणी आग्रहाची विनंती केलेली आहे की माझा कार्यक्रम मनापासून बघावा, ऐकावा आणि त्याचा आनंद घ्यावा. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत यांच्या फिडल वादनाने होईल. हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आलेला आहे. तर या ठिकाणी अनाऊन्समेंटसुद्धा झालेला आहे की ज्याचं फिडल वादन होणार आहे तो शिरीष भागवत या ठिकाणी स्टेजवर आलेला आहे आणि त्याचं वादन सुरुवात होणार आहे. पण शिक्षकांनी असंही त्याच्याबद्दल आणखी माहिती सांगितलेली आहे की तो पहिल्यांदाच फिडल वादन करत आहे आणि तो नवीन विद्यार्थी आहे. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे. नवखा म्हणजे नवीन आहे, सुरुवात केलेली आहे त्यांनी शिकायला. हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचं कौतुक करावं ही विनंती. एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले. म्हणजे या ठिकाणी प्रेक्षकांना अशी विनंतीसुद्धा केलेली आहे की थोडंफार चुकलं असेल, काहीतरी कमी जास्त राहून गेलं तरीसुद्धा तुम्ही त्याच्या मेहनतीचं, त्याच्या प्रयत्नांचं कौतुक करावं अशी शिक्षकांनी प्रेक्षकांना विनंती केलेली आहे. आणि शिरीष भागवत ज्याचं फिडल वादन होणार आहे त्याच्याकडे बघून त्याला सुरुवात करायला सांगितलेलं आहे. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. आता त्या शिक्षकांच्या मनातले विचार या ठिकाणी सांगत आहे की खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता, कारण नुकताच शिकायला आलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचं नाव खराब करील याची मला खात्री होती. म्हणून मी त्याला कार्यक्रम देण्याचं टाळत होतो. मी शिरीषकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता. पण त्याचं हे अवसान फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो. पडदा वर जाऊन बाहेरचा श्रोतृवृंद नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल याची मला खात्री होती. शिरीषने खूण करताच पडदेवाल्याला इशारा केला आणि पडदा झरझर वर गेला. फुटलाईटचा झगझगीत प्रकाश डोळ्यावर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. या ठिकाणी शिरीष भागवत हा फिडल वादन करण्यासाठी स्टेजवर बसलेला आहे आणि पडदावर झाला की संपूर्ण लाईट जो आहे तो कार्यक्रम जो करणारा मुख्य व्यक्ती असतो त्याच्या चेहऱ्यावर पडतो. तर त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश पडलेला आहे. त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय झाल्यावर शिरीषला सबंध श्रोतृवृंद दिसला आणि त्याच क्षणी त्याच्या मनाची झालेली चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. कारण पहिल्यांदाच तो स्टेजवरती कार्यक्रम करत होता, त्यामुळे तो एवढा मोठा श्रोतृवृंद बघून घाबरून गेलेला दिसतो, मनातून गडबडून गेलाय. तो गडबडून गेला आहे हे मी ओळखलं. त्याला आता सावरून धरणे शिक्षक या नात्याने माझं कर्तव्य होतं. मी तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खून केली. तंबोऱ्याचा धीर गंभीर आवाज घुमू लागला. शिरीषने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हावून निघाला व हलकेच त्याचे षडज लावला. एका 10 ते 12 वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केली. हे पाहून लोक शांत बसले. धीमेपणाने शिरीषने भूपरागातील गत वाजवायला सुरुवात केली. तेच ते सूर, मात्रेचाही फरक नाही. तो शांतपणे वाजवू लागला
आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. म्हणजे तो इतकाच सराईतपणे वाजवतो आहे. तो नवखा विद्यार्थी आहे. तो जास्त वेळ शिकलाही नाही आहे. तरीसुद्धा एवढा एक्सपर्ट असलेल्या व्यक्तीसारखा कसा काय वाजवतो आहे, हे बघून या ठिकाणी शिक्षकांना आश्चर्य वाटलेलं आहे. त्यांच्या कानावर विश्वासच बसत नाही, नजरेवरही विश्वास बसत नाही आहे. पंचेंद्रिय दगा तर देत नाही ना, अशी शंका मनाला चाटून गेली. म्हणजे त्यांना असं वाटते की पंचेंद्रिय नाक, कान, डोळे जे आपले पंचेंद्रिय असतात, ज्याला आपण सेन्स ऑर्गन म्हणतो, ते आपल्याला दगा तर देत नाही आहे ना, अशी त्यांना शंका वाटू लागली. माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखी कोणीही असता तरी त्याच्या मनातही अशी शंका आली असती. तुम्हीच सांगा. सुमारे 6 महिन्यापूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. धीटपणे त्याने विचारले, आपणच का पी जनार्दन? मी सुहास्य मुद्रेने होय म्हणताच तो मला म्हणाला, माझं नाव शिरीष भागवत आहे. घरी श्रीच म्हणतात. मला गाण्याची फार आवड आहे. म्हणजे पहिल्यांदा 6 महिन्यापूर्वी तो जेव्हा शिरीष भागवत नावाचा विद्यार्थी क्लास लावायला आला होता गाण्याचा, त्यावेळेस त्याची ओळख कशी करून दिली, तो कसा होता, याबद्दलची माहिती शिक्षकांनी या ठिकाणी दिलेली आहे. तुला गाण्याची आवड आहे तर माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेला फार आवडेल. त्याच्या ज्या चमत्कारिक उत्तराने मला नवल वाटू लागले व थोडासा रागही आला. आता या ठिकाणी शिक्षकांना राग येण्याचं कारण काय, तर जनरली विद्यार्थी जेव्हा क्लास लावायला येतात तेव्हा त्यांना स्वतःला जेव्हा गाण्याची आवड असते किंवा त्यांना त्या कलेमध्ये स्वतःला निपुण व्हायचं असतं, एक्सपर्ट व्हायचं असतं, म्हणून ते शिकायला येतात. पण या ठिकाणी त्याने असं म्हटलेलं आहे की माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना जास्त आवडेल, म्हणून हे उत्तर शिक्षकांना चमत्कारिक म्हणजेच विचित्र जरा वाटलेलं आहे. तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येईल, पण माझी एक अट आहे. मी शिकायला आलो की रोज माझ्याबरोबर माझे वडील पण येतील व शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील. आता मात्र मला राग आला. मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो, मान्य, तुझी अट एकदम मान्य, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. आता यांनी शिकायला येण्यासाठी जनरली शिक्षक अट घालतात, पण या ठिकाणी थोडं उलटं झालेलं आहे. या ठिकाणी विद्यार्थीच अट टाकतोय की मी जेव्हा गाण्याच्या क्लासला येईल तेव्हा मी एकटा नाही येणार, तर माझ्यासोबत माझे वडीलसुद्धा येतील आणि तेही माझ्या बाजूला बसतील. तर शिक्षकांनी ती अट मान्य केलेली आहे आणि त्याला 50 रुपये महिना अशी फीस सांगितलेली आहे. कबूल, उद्यापासून मी येतो. माझ्याबरोबर वडील पण येतील बरं का. असं म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला. दुसरे दिवशी तो अगदी वेळेवर आला. त्याच्याबरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ होते. हे माझे गुरुजी नाना आणि हे माझे वडील. त्यांनी एकमेकांची ओळख करून दिली, वडिलांची शिक्षकांना आणि शिक्षकांची वडिलांना. वडिलांना तो नाना असं म्हणायचा. आमचे नमस्कार झाले. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले. मी पण न बोलता व्हायोलिन काढले व शिरीषच्या हातात दिले. त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच माझ्या त्याच्याबद्दलचा ग्रह झाला, चांगला झाला. म्हणजे त्यांनी एकदम आदर्श विद्यार्थ्यासारखा वही वगैरे सोबत घेऊन आला आणि लिहून काढायचे प्रत्येक पॉईंट. जे काही शिक्षक टिप्स सांगतात, योग्य ते मार्गदर्शन करतात, त्या सगळे लिहून घ्यायचं. पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती व पहिला धडा दिल्यावर मी हातात व्हायोलिन घेतले आणि माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायची अशी माझी प्रथा होती. त्यामागील हेतू एवढाच की मला त्यांना सुचवायचं असतं की नेटाने नीट टिकलात तर इथपर्यंत वाजवू शकाल. त्याप्रमाणे सुमारे 20 मिनिटं मी पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली. जीवाचे कान करून नाना ऐकत होते व शिरीष माझ्याकडे व नानांकडे आळीपाळीने बघत होता. मी व्हायोलिन खाली ठेवले व नानांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. आपण जाऊया आता, शिरीष म्हणाला व पुत्र उठले. मीच आपण होऊन विचारले, काय, कसं वाटतंय एकंदरीत? वा, उत्कृष्ट, त्याबद्दल प्रश्नच नाही, शिरीषने मध्येच उत्तर दिलं. म्हणजे या ठिकाणी शिक्षकांनी शिरीषच्या वडिलांना असा प्रश्न विचारला होता की माझं टीचिंग किंवा माझं शिकवणं जे आहे ते कसं वाटतंय, माझं वाजवलं, मी जे फिडल वादन करून दाखवले ते कसं वाटलं, असा प्रश्न त्याच्या वडिलांना. पण वडिलांनी उत्तर न देता शिरीषनेच उत्तर दिलं. मला त्याचा आगाऊ स्वभावाचा राग आला. म्हणजे ऑब्व्हियसली साहजिकच आहे, जेव्हा विद्यार्थी मध्ये बोलतो, जेव्हा प्रश्न जो आहे तो पालकांना विचारलेला आहे आणि स्वतः विद्यार्थीच या ठिकाणी मध्ये बोलतोय, तेव्हा शिक्षकांना त्याचा राग आलेला आहे. आपण कुठं असता कामाला, भोचकपणे शिरीषच पुन्हा म्हणाला. मला वाटलं मी मध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील, पण याउलट ते कौतुकाच्या नजरेनं त्याच्याकडे पाहत होते. नियमितपणे रोज पितापुत्रांची जोडी येऊ लागली.
या ठिकाणी पुन्हा दुसरा प्रश्न शिक्षकांनी विचारलेला आहे शिरीषच्या वडिलांना की तुम्ही कुठे कामाला असता. तर त्या ठिकाणी सुद्धा त्याच्या वडिलांनी उत्तर न देता शिरीषनेच मध्ये उत्तर देऊन टाकलं आणि मध्ये मध्ये बोलण्याच्या त्याच्या या सवयीला त्याचे वडील रागवतील असं शिक्षकांना वाटलं. पण असं न करता त्याच्या वडिलांनी शिरीषकडे कौतुकाने बघितलं. नियमितपणे रोज पिता पुत्रांची जोडी येऊ लागली. शिरीषची प्रगती पाहून मात्र प्रसंगी मी पण आश्चर्यचकित होतो. त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यात त्याची आकलन शक्ती फारच दांडगी होती. म्हणजे जेवढे काही विद्यार्थी त्या शिक्षकांकडे होते त्यांच्यामध्ये सर्वात हुशार आणि जास्तीत जास्त ग्रहण आकलन शक्ती चांगली असलेला विद्यार्थी म्हणजे हाच शिरीष भागवत. नाना रोज त्याच्याबरोबर येत व एक अक्षरही न बोलता शांतपणे बसून राहत. मी पण त्यांच्याशी बोलत नसे. म्हणजे शिरीष आणि त्याचे वडील दोघंही नियमितपणे गाण्याच्या वर्गाला येत होते आणि एक अक्षरही ते शिक्षकांशी बोलत नव्हते. हा म्हणता 3 महिने निघून गेले. आणखीन 3 महिन्यांनी होणाऱ्या माझ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा असा मी निश्चय करून टाकला आणि त्यानुसार मी शिरीषला म्हणालो, शिरीष अशीच प्रगती कायम राहू दे. आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे. हे ऐकल्यावर शिरीषला अत्यानंद झाला. अशी कल्पना होती पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या काहीही भावना दिसल्या नाही. इतकेच नव्हे तर त्याचा चेहरा काहीसा उतरला. मी विचारले, काय तुला हे ऐकून आनंद नाही वाटत का? गंभीर आवाजात ठाशीव स्वरूपाचं उत्तर आलं, माझ्यापेक्षा नानांनाच त्याचा जास्त आनंद होईल. ऑब्व्हियसली जेव्हा एखाद्या कार्यक्रमात शिक्षक त्याचं कौतुक करतात आणि त्याच्यासाठी स्पेशल असं कार्यक्रम ठेवतात तेव्हा विद्यार्थ्यांना आनंद व्हायला पाहिजे. पण या ठिकाणी शिरीषला अजिबात आनंद झालेला दिसत नाही आहे. पण तो ह्याच्यावर असा म्हणाला की माझ्यापेक्षा माझ्या वडिलांनाच आनंद जास्त होईल. पितापुत्र गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या तर्हेवाईक उत्तराचं आश्चर्य करीत मी बसलो. प्रत्येक वेळी तो नानांचे नाव का घेतो व नाना अगदी रोज त्याच्याबरोबर का येतात याचं रहस्य काय असावे या प्रश्नाचं उत्तर काही शिक्षकांना सापडेना. याशिवाय आणखी एक शंका माझ्या मनात वरचेवर येत असे, ती म्हणजे नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायलिन वाजवत नसावा ही. दुसरे दिवशी शिरीष आलाच नाही. त्याचा हा पहिला खाडा. नसेल एखाद्या वेळेस जमलं असे मी स्वतःचे समाधान करून घेतले. पण त्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा शिरीष आला नाही. 4था दिवस गेला, 5वा दिवस गेला, तसेच 15 दिवस गेले. शिरीषचा पत्ता नव्हता. 16व्या दिवशी एक मनुष्य निरोप व फीचे पैसे घेऊन आला. नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही असे तो म्हणाला. थोड्याशा त्राग्यानेच मी म्हणालो, आता वडील जर आजारी असेल तर मुलाला क्लासला जायला काय होते असं शिक्षक विचार करत आहे तर नानांशी त्याचं काय करायचे आहे. इकडे कार्यक्रम जवळ येत आहे. त्याचं काय? शिरीष आला नाही. त्याची वाट पाहून मी त्याचा कार्यक्रम रद्द केला. त्याचे नाव पण काढायचे नाही असे ठरवून मी बाकीच्या विद्यार्थी तयार केले. समारंभाच्या दिवस उगवला आणि सकाळपासून शिरीषच्या आठवणीने मी उगाचच बेचैन झालो होतो. सकाळची इतर कामे आटपून मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तोच दाराशी शिरीष उभा. मी ताडकन उठून उभा राहिलो आणि त्याच्याजवळ गेलो. अरे तुझा पत्ता तरी काय? आणि आज एकटाच कसा काय? नाना कसे नाहीत बरोबर? इकडची दुनिया तिकडं होईल ना. म्हणजे असा एक टोमणा शिक्षकांनी त्याला शिरीषला मारलेला आहे की इकडे एकटाच कसं काय? तुझं नाना नाही बरोबर. प्रत्येक ठिकाणी नाना बरोबर असतात. इकडची दुनिया तिकडं झाली आहे सर. यापुढे मी एकटाच दिसेन. माझे नाना माझे कायमचे गेले. हो सर. बऱ्याच सांत्वनानंतर त्याने विचारले, आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम ना? मी खिन्नपणे हो म्हणालो. मग मला आज कार्यक्रम द्या. नाही म्हणू नका सर, एवढीच इच्छा पुरवा. तो असे म्हणाल्यावर मात्र माझ्यातला शिक्षक जागा झाला. आता शिक्षकांना स्वतःच्या क्लासच्या स्वतःच्या इव्रतीची काळजी असते. त्यामुळे ज्यांनी मागच्या 15-20 दिवसामध्ये जो ॲब्सेंट होता, जो महिनाभर म्हणजे जवळपास आलाच नव्हता क्लासला, त्याची काहीही प्रॅक्टिस झाली नाही, तर तो कसं काय गाणार असा प्रश्न शिक्षकांना या ठिकाणी पडलेला आहे. मी सौम्य आवाजात म्हणालो, शिरीष मी तुझ्या भावना ओळखतो पण आज माझा नाईलाज आहे. आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इब्रत अवलंबून आहे. त्यातून तुझी 2 महिने गैरहजेरी लागली. तूच सांग मी तुझा कार्यक्रम कसा काय देऊ? अगतिक होऊन शिरीष म्हणाला, सर माझी एवढी एकच विनंती मान्य करा. मला आज वाजवू द्या. नंतर जन्मात हात लावणार नाही व्हायोलिनला. शिक्षक त्यावर म्हणाले, तू पुढे जन्मभर वाजव पण आज वाजवू नको. तुझी मनस्थिती आजही बरोबर नाही. मला परवानगी दिली तर माझी मनस्थिती आपोआप सुधारेल. शेवटी त्याचं दुःखित मन पुन्हा आणखी कशाला दुःखी करा असा विचार करून शिक्षकांनी त्याला परमिशन दिली. मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असं ठरवलं. त्याचप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला. शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता.
इतके शिकला तरी कुठे याचाच मी विचार करत होतो. आणि त्याहीपेक्षा मला मुख्य प्रश्न असा पडला होता की नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो, तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील असे बाहेरचे लोक म्हणत असतील. तेव्हा याच्यानंतर वाजवायला कुणाला बसवावे, टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो. शिरीष आत आला. त्याने माझ्या पायावर डोके ठेवले. मी त्याला उठवत विचारले, शिरीष, हा काय प्रकार आहे? तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास का? डोळे पुशीत शिरीष म्हणाला, सर, काही भलतीच शंका. मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली त्याच रात्री नाना वारले. मला धक्काच बसला. ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिका, म्हणून मी व्हायलिनला हात लावायचा नाही असे ठरवले. तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेलही, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते. गवई म्हणजे गायक होते. पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला व त्या अपघातात ते ठार बहिरे झाले. त्यांना काहीही ऐकू येत नसे. ओठाच्या हालचालीवरून त्यांना काही शब्द समजत होते. बहिरेपणाच्या इतर गैरसोयीपेक्षा संगीत सेवा अंतरली म्हणजे दूर झाली, याचाच नानांना धक्का बसला. शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त केले. कोणीतरी संगीतशास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचं पाहण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळत होते. म्हणूनच ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते. पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते. त्यामुळे मला वारंवार खेद वाटायचा. खेद म्हणजे दुःख वाटायचं की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरी माझे नाना काही ते ऐकू शकणार नाही. या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता. ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले की संगीत बंद. पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचाराशर्षी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायलिन वाजवायला सुरुवात केली. आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो. 24 तास एकच उद्योग, एकच ध्यास. मी सराव करू लागलो. म्हणजे मला भास व्हायचा की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहे. तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे व तंबोऱ्याच्या तारांवरून पण त्यांचीच बोटे फिरत आहेत. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो, म्हणजे गोंधळून गेलो होतो, घाबरलो होतो. पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यासमोर आली. ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. मला जोर चढला. माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, कोणीच नव्हते. फक्त माझे नाना आणि मी. सूर. शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो. म्हणजे अशा पद्धतीने या पाठाच्या शेवटी शिरीषने सर्व कोड्यांचं उत्तर शिक्षकांना दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने बेटा मी ऐकतो आहे हा पाठाचं स्पष्टीकरण आपण बघितलेलं आहे, त्याचा अर्थ आपण बघितलेला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.